बातमीनं एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात आलेले आहेत। गॅसची कमतरता वाढत आहे अशी माहिती इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टींनी दिली आहे। जर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सर्व हॉटेल्स पुढील 2 दिवसांमध्ये बंद करावे लागू शकतात अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। आपले प्रतिनिधी निखिल जे आहेत ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। निखिल, खरं म्हणजे ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, काय सांगशील? नक्कीच युद्धाचा परिणाम आहे तो मुंबईतील गॅस पुरवठ्यावरती देखील आता पडताना पाहायला मिळतोय। आपण एका हॉटेलमध्ये आहोत आणि याच हॉटेलमधली आपण परिस्थिती पाहिली तर जवळपास 20 ते 30% कमीच्या क्षमतेने हॉटेल आहे ते सध्या चालवलं जातंय। कारण आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये एलपीजीचा पुरवठा आहे तो हॉटेल व्यावसायिकांना देखील लागतो आणि हाच एलपीजीचा पुरवठा आहे तो सध्या येत नाहीये। 20% ते 30% कमीनी हा एलपीजीचा पुरवठा सध्या सुरू आहे असं हॉटेल मालकांचं या ठिकाणी म्हणणं आहे। स्वतः हॉटेल मालक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आता किती टक्के तुम्हाला जो पुरवठा आहे तो होतोय आणि याचा काय परिणाम तुमच्या व्यवसायावरती प्रामुख्याने? आता जो सध्या जो परिस्थिती आहे गेल्या आठवड्यावर व्यवस्थित होता। आता 2-4 दिवसापासून सकाळी ऑर्डर दिलं की संध्याकाळी देत होते। आता आजपासून आज ऑर्डर दिलं की दुसऱ्या दिवशी येतोय। म्हणजे जवळजवळ 20-30% म्हणजे माल कपातसारखा झालेला आहे। जर याच प्रोसेसनं जर वाढत गेलं तर थोड्या दिवसात हॉटेल इंडस्ट्री आपलं बंद करायला लागणार, कारण जे गॅसशिवाय हॉटेल चालणार नाही आणि याच्यामुळे पुरा मुंबईला परिणाम होणार आहे। आणि जे सप्लाय करतात त्यांचं काय म्हणणं आहे, गॅस का येत नाही? त्यांचं हेच म्हणणं आहे की तिकडून सप्लायचा प्रॉब्लेम आहे आणि त्या हिशोबाने आता थोडा रेट पण वाढत चाललेला आहे। तर त्यांचं काय तर तिकडून सप्लाय प्रॉब्लेम बनतात। आता सप्लायचं कारण काही नेमकं समजत नाही, बिकॉज ऑफ गल्फ वॉर आहे आणि काही रिझन आपल्याला माहीत नाही। त्या निमित्ताने आमचं आर हॉटेल असोसिएशनचे जे आहेत आमचे मला प्रेसिडेंट विजय शेट्टी ते त्या संदर्भात सर्व कन्सर्न ऑफिस डिपार्टमेंट आणि मंत्रालयाशी कॉरेस्पॉन्डन्स त्यांच्याशी कनेक्शन केलेलं आहे आणि त्यासाठी प्रयत्न केलेले काय हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, नाहीतर थोड्या दिवसात दुसऱ्या शहरासारखं बेंगळुरू आपलं मुंबईची पण तीच हालत होणार। आता किती दिवसात हा परिणाम आपल्याला जाणवू शकतो? तुम्हाला हा परिणाम किती दिवसात हा जर या आठवड्याभरात जर याच कंडिशनमध्ये राहिलं ना तर प्रॉब्लेम जास्त सिरियस होणार आहे आणि सर्व बिझनेसला, कस्टमरला, स्टाफला सर्वांना त्रास होणार। याच्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीज बंद करावं लागणार। आपण परिस्थिती ऐकली तर सध्या 20 ते 30% कमीनी आता सध्या पुरवठा आहे तो सुरू आहे, परंतु येणाऱ्या काही काळामध्ये हा 50 ते 60% जास्त पुरवठा आहे तो कमीनी होऊ शकतो। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवरती मोठ्या प्रमाणात जो सामना आहे तो त्यांना करावा लागतोय आणि याच ठिकाणी पाहिलं तर जे सप्लाय करणार आहेत त्यांच्याकडून देखील आपल्याला ऐकायला मिळते की त्यांच्याकडे सप्लाय हा येत नाही, त्यामुळे पुढे हॉटेल इंडस्ट्री किंवा हॉटेल्स आहेत ज्यांना पुरवठा देतात त्यांना देखील करता येणार नाही। धन्यवाद निखिल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू, चेन्नईमधील रेस्टॉरंट्स आता संकटात सापडलेले आहेत। मुंबईमध्ये एलपीजी सिलेंडरची कमतरता हॉटेल रेस्टॉरंट उद्योगासाठी एक मोठं संकट बनतंय। परिस्थिती सुधारली नाही तर पुढील 2 दिवसांमध्ये मुंबईतील रेस्टॉरंट बंद पडू शकतात अशी देखील भीती वर्तवली जाते। गॅसची कमतरता वाढत असल्याची इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी माहिती दिलेली आहे। सध्या असोसिएशनच्या सुमारे 10 ते 20% सदस्यांना गॅस पुरवठ्याची समस्या येत असल्याची माहिती यावेळेला देण्यात आली आहे। मंगळवारपर्यंत गॅस तुटवड्याचं संकट 60% रेस्टॉरंट पर्यंत जे आहे ते पोहोचू शकतं अशी भीती देखील यावेळेला व्यक्त करण्यात आली। तर बुधवारपर्यंत 100% रेस्टॉरंट प्रभावित होण्याची शक्यता देखील यावेळेला वर्तवण्यात आलेली आहे। तर असोसिएशनने पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र पाठवत परिस्थिती कळवली असल्याची देखील माहिती मिळते। इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्याही संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे।